शब्द कधी विसरले जातात, पण केलेली वागणूक कायम लक्षात राहते। काही माणसं आपल्या आयुष्यात पुस्तकासारखी येतात, वाचून संपली की ती निघून जातात, पण त्या पानांचा सुगंध कायम राहतो। जीवनातील खरी मजा ही आपल्या जवळच कोण आहे यापेक्षा आपल्या सोबत कोण उभं राहतं यात असते। दुःख सांगितलं तर लोक ऐकतात, पण ते समजून घेणं ही फक्त खऱ्या माणसांची खूण असते। खरी ओळख ही माणसांची पैशावर नसते, तर तो संकटात कसा उभा राहतो यावर असते। काही माणसं फक्त सोबत राहूनही आयुष्य सुंदर करून जातात। प्रेम केवळ शब्दांनी नाही, तर न बोलता दिलेल्या नजरेतूनही जाणवतं। आयुष्य थोडं आहे, राग, द्वेष, मत्सर या वेळ वाया घालवू नये, तर प्रेम, आनंद आणि आठवणींवर खर्च करावा। काही लोक भेटतात तेव्हा ओळखीचे वाटत नाहीत, पण जेव्हा जातात तेव्हा आयुष्यभर विसरता येत नाहीत। माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कोणीतरी मी आहे तुझ्यासोबत असं सांगणारं हवं असतं। खरी माणसं आयुष्यभर जपली तर आनंद कायम राहतो, कारण त्यांची किंमत वेळ गेल्यावरच कळते। आयुष्याचं खरं सौंदर्य म्हणजे दुःखातही हसणं आणि इतरांना हसवणं। जे माणसं आपल्या सोबत मनापासून असतात, त्यांची कदर केली नाही तर त्यांचं हरवणं हा सर्वात मोठा धक्का असतो। काही नाती शब्दांवर नाही तर नजरेवर उभी असतात, आणि ती नाती आयुष्यभर विसरता येत नाही। माणूस बाहेरून कितीही मजबूत असला तरी आतून तो नेहमी कोणाच्या तरी आधारासाठी असुसलेला असतो। प्रेम ही फक्त भावना नाही, तर एक अशी शक्ती आहे जी आयुष्य बदलू शकते। वेळ गेली की प्रत्येक जखम भरते, पण काही जखमांच्या खुणा कायम मनावर राहतात। खरी संपत्ती म्हणजे आपल्यावर विश्वास ठेवणारे आणि आपल्यावर प्रेम करणारे लोक। जेव्हा कोणी आपल्यासाठी वेळ काढतं तेव्हा त्याची खरी किंमत आपल्याला खूप उशिरा कळते। जीवनाची खरी मजा पैशात नाही, तर मनापासून केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींवर आहे। शेवटी आयुष्यात काहीही राहिलं नाही तरी आठवणी आणि माणसांची साथ आपल्याला जगायला भाग पाडते।